टू माय यूट्यूब चॅनल आणि हाऊ आर यू ऑल, कसे आहात तुम्ही सगळे। आजचा दिवस इज व्हेरी डिफरंट। आज सकाळचे वाजलेत 6:30 आणि मी आता व्लॉग का करते बिकॉज आज सॅटर्डे, आज वीकेंड आहे आणि आज मी लास्ट कॉलेजला जाणार आहे। लास्ट म्हणजे आज वीकेंड आहे म्हणून ह्या वीकमध्ये असंही मी एक सुट्टी मारलेली ऑलरेडी। सो आय डोंट थिंक सो की अजून सुट्टी मारली पाहिजे। ऑलरेडी अटेंडन्स माझी खूप कमी आहे। सो एनिवेज आपण आता रेडी होऊया। सो माझं स्किन केअर रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे परवापासून नवरात्री सुरू होत आहेत। मी खूप एक्सायटेड नवरात्रीसाठी। एनिवेज ऑल स्किन केअरमध्ये मी फक्त 2 प्रोडक्ट्स यूज करणार आहे। हे हायपेनचं मिल्क टोनर आणि ही सनस्क्रीन फॉक्सटेलची। लेट मी नो की तुम्ही नवरात्रीसाठी काय काय प्रेप केलं आहे, कुठे जाणार आहे तुम्ही खेळायला। ऑल्सो तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय, मुंबईवरून, पुणेवरून, गुजरातवरून, असं लेट मी नो। हे लावू, ही वाली सनस्क्रीन खूप सुंदर आहे। जर तुम्हाला ड्राय स्किन असेल आणि तुम्हाला अशी सनस्क्रीन कोणती सूट नसेल होत, दिस इज द बेस्ट। फॉक्सटेलची ग्लो सनस्क्रीन आहे। ओके, स्किन केअर डन। आता आपण पटापट माझा ब्रेकफास्ट करू, तुम्ही सुद्धा चला। लेट झालं मला, माझा क्लास माझं लेक्चर चालू व्हायला कमीत कमी किती वेळ माहिती आहे, 30 मिनिट्स मी लेट झाले। सो पण मी तरीही आउटफिट चेक कर, मला लेट झालं आहे तरीही आउटफिट चेक करणार आहे मी। दिस इज द पॅन्ट, दिस इज द टॉप आणि बॅग। छत्री घेऊ की नको असा डाऊट आहे मला, कारण की गरज तर नाही आहे तशी। वाव, मी तुम्हाला दिसत पण नाही। हाय, आता मी जस्ट कॉलेजवरून घरी आली आहे आणि मी एवढी थकली आहे ना, आता मी तुम्हाला काय बोलू। आता पहिला तर फ्रेश होणार आहे आणि हे माझं नोज पिन काढणार आहे बिकॉज या नोज पिनने मला आज खूप दर्द दिया असं झालं आहे, दुखणार आहे भरपूर। ओके, मी चेंज केलं, आता मी फेस वॉश करणार आहे। भाई साहब, मी तुम्हाला सांगते माझी स्किन एवढी डल दिसते ना, तुम्ही आताच बघा। आणि फेस वॉश केल्यावर एवढी धूळ माती निघते ना चेहऱ्यातून, काय बोलू मी। आता लेट्स मी नो, शुड आय डू आयसिंग या फेस मास्क की दोन्ही करते, दोन्ही करणार। आज स्किनची बँड वाजली आहे माझ्या घरी। आहे कर्ड घेणार आहे मी आणि यामध्ये बघू बेसन टाकेन, जस्ट बेसिक
फेस पॅक बनवणार आहे मी. हे आधी आयसिंग करू आणि त्यावर मग आपण हे बेसनवाला फेस मास्क लावू. बेटर. ते ना फेकवालं पिअर्सिंग लावून रिअलमध्ये होल पडतोय माझ्या नाकाला. ऑलरेडी आहे तिथे, लाईक लहानपणी ना माझ्या मम्मीने टोचलेला माझं नाक, पण मला नाही आवडायचं तेव्हा. बघितलं ग्लो, बघताय ग्लो. फक्त डार्क सर्कल तुम्हाला दिसणार आहे, ऑफकोर्स दिसणार आहे, बिकॉज माझी झोप होत नाही आहे म्हणून. आता आपण फेस मास्क लावू. ओके, ॲक्च्युली मी तुम्हाला बोलली की मी झोपते आहे, पण मी नाही झोपत आहे बिकॉज थोडंसं घरी मेस आहे आणि ते मी सगळं आवरणार आहे. सो तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय करा. बाय. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet. Damn, ain't that great. गाईज, मी लेजिट तुम्हाला बोलू 1 तास काम केलं. 1 तासापासून काम करते मी. हॉल आवरला, बेडरूम, किचन, बाथरूम पण क्लीन केला. माझी मम्मी हा ब्लॉग बघेल, बोलेल मी सांगते तेव्हा त्या नाही करत. ॲक्च्युली माझं तसं लॉजिक आहे, मी जेव्हा समोर मला कोण सांगतं ना तेव्हा मला कंटाळा येतो करायचा. म्हणजे स्वतःहून सगळं करू शकते. आय मीन लाईक माझं मन चालेल तेव्हा मी सगळं करेन काम. सो मला असं नको की कोण मला सांगावं की हे करते का. मी माझ्या मर्जीने सगळं करते. सो या, आता आवरलं सगळं. आता बघू, मी थोडंसं खाते बिकॉज मला भूक लागली आहे. सो मगाशी तुम्ही बघितलं असेल मी बत्ती लावत होती, लाईक देवपूजा करत होती. एंड अभी मैं रेडी होके जा रही हूँ बाहर, फिर वही सुबह के कपड़े डाल के, बिकॉज आई वॉज नॉट फीलिंग दैट कम्फर्टेबल इन दैट ग्रे टॉप. म्हणून मी माझे कम्फर्टेबल फुल हाफ स्लीव्स घातलेत. अँड या, लेट्स गो. आय डोंट नो कुठे जायचं आहे. ऑल्सो माझा विचार झाला आहे की आत्ताच मी नोज पिअर्सिंग करते बिकॉज ऑलरेडी मला इथे पिअर्सिंग आहे, त्यावर मी हे लावते आणि हे अर्धं घुसतं पण आहे माझ्या नाकात, पण दुखतं आहे मला बिकॉज पूर्ण नाही घुसत आहे आणि बहुत दर्द दे रहा है ये चीज़ मुझे. सो माझं असं आहे की एवढंसं गोष्टी, ते पण हे तात्पुरतं टेम्पररी गोष्टी मला एवढं दर्द देते, तर मग मी परमनंट करून टाकते सो दॅट ते चांगलं पण दिसेल आणि असं पण होणार नाही. पण आता मी काय बोलले, मी निघाली कधीच, आम्हाला ऑटोच मिळत नव्हती आणि मी तुम्हाला माझी सगळ्यात मोठी बॅग दाखवते आता. ओके, सो मी तुम्हाला माझी बॅग दाखवते आणि ह्याच्यामध्ये माहिती आहे कॅश आहे आणि चावी पण आहे. किती क्यूट आहे. आणि ती मी घेतलेली कुठून, झुडिओवरून. सो आता मी डिरेक्टली लोकेशनला पोचल्यावरच भेटेल तुमच्याशी, आय मीन बोलेल तुमच्याशी. भाई पण मी एवढं आईस्क्रीम बघून इथे ना अशी झाली आहे. आईस्क्रीम म्हणजे माझ्यासाठी असं, मी जेवणात ब्रेकफास्ट, जेवण, लंच सगळीकडे आईस्क्रीम खाऊ शकते, एवढं आवडतं मला. आणि एक काका आले भाई, असे लोक असे बसतात ना मला बियर्ड वेवमध्ये, मला जाम एन्झायटी होते. तुम्हाला बिलीव नाही होणार, मी पिंकवाल्या आईस्क्रीम कोनवर बसली आहे. ही बघा, क्यूट. चला आपण जाऊ. आता जस्ट आमचं शूट झालंय, आता शूट झालंय आणि वाजलेत 10 वाजून गेले, 10:30 वाजलेत. आता ऑटोचे इथे मुश्किल आहे ऑटो भेटणं म्हणजे. सो लेट्स सी. एक तर माझं नाकाचं दुखतंय गाईस. टाइम बघा. आणि आता मी दादासाठी जेवण बनवणार आहे एकदम क्विक. इथे मी सोयाबीन काढले, इथे हे बॉईल केले. आता आपण राईस काढून घेऊ. ब्लॉग तर नाही करू शकणार पण टाइम लॅप्स एन्जॉय करा तुम्ही. एक तर ऑलरेडी मला भरपूर लेट झालाय. दादासाठी जेवण बनवते मी. ओके, तुम्हाला माहीत नसेल मी दादासाठी जेवण बनवते, मी तर खाऊन आली आहे पण दादासाठी बनवते. आणि
माझ्याकडे मोजून जास्त वेळ नाही आहे. अद्रक टाकल्यावर ते तडतूड होणार आहे. सो आय एम व्हेरी प्रिपेअर्ड. चमचा ओके. आर यू एक्साइटेड? नो आय एम नॉट. आता आपण मिरची टाकू. हे थोडस उडते 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 उडते. मिरची टाकू. इथे मला लागलंय. डन. आय नो. सॉरी गाईज, तुम्हाला असं वाटेल की फेकते, पण मला भीती वाटते. ऑलरेडी मला इथे चटका लागलाय हाताला. हे थोडस तुडमुड होऊन द्यायचे. यात मी बिलकुल पण जिरा आणि मोहरी नाही टाकणार आहे. ओनली अँड ओनली व्हेजिटेबल्स. आता आपण आता आपण कांदा टाकूयात. आणि कांदा जर लवकर शिजून द्यायचा असेल ना तर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, सो दॅट ते लवकर शिजतं. थोडंसं टाकणार आहे मी एकदम. आता टोमॅटोज टाकणार आहे मी. तुम्हाला दिसतंय की नाही? बेटर. सगळेच टाकायचं. सॉरी, माझा मसाला गेला नाकात. मिरची मसाला, गरम मसाला, थोडा पावभाजी मसाला, सर्व सोयाबीन. तोपर्यंत आपण बिग बॉस बघू. कोण कोण माझ्यासोबत बिग बॉस बघताय? आय मीन कोण कोण बिग बॉस बघताय? लेट मी नो. तुम्ही कोणाला सपोर्ट करता? मी तरी अजून प्रॉपर सपोर्ट असं नाही बोलू शकत, बिकॉज मी प्रॉपर बिग बॉस बघायला सुरू नाही केले अजून मध्ये, आणि ते बंद केलंय. आता मला बाकीचं सगळं घर आवरावं लागेल, बिकॉज खूप पसारा झालाय. लाईक हे पूर्ण क्लीन होतं, आता क्लीन करायचंय. सो लेट्स गेट स्टार्टेड. बोलेल की मी हे बनवलंय, तर तुम्ही बघा, स्वतःच बघा. तुम्ही स्वतः बोला की हे मी बनवलेलं वाटतच नाहीये. जस्ट लुक ॲट दिस. मी काच तुम्हाला कॅमेरा थ्रू स्मेल करायला दिलं असतं. हा जो पुलावचं जे बनलंय ते भारी स्मेल येतं, एकदम भारी. आता आपण हे, आणि आय थिंक तुम्ही राईस जास्त केलंय. ठीक आहे, आता उद्याला होईल.